नमस्कार भैरसिकांनो. नारायण धारप सरांचे साहित्य वाचून जो थरार अनुभवण्यास मिळतो तो शब्दात सांगता येत नाही. पण आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांनी या भीतीचा आनंद तरी कसा घ्यावा? म्हणूनच आम्ही डॉक्टर शिरीष धारप सरांच्या संमतीने हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तेव्हा नारायण धारप सरांची लेखनी अनुभव करू शकेल. चहा, दाढी, स्नान हे सर्व सकाळचे कार्यक्रम उरकले. त्यानंतर तासभराचा अवधी त्यांच्यासाठी रिकामाच होता. त्या वेळात त्यांनी मराठी इंग्रजी दोन्ही पेपर वाचून काढले. रात्री वाचण्या इतकी एकाग्रता मिळेल का याची त्यांना शंकाच होती. त्याहीपेक्षा महत्त्वाचं, रात्रीचे ते या घरात मुक्कामाला येणार होते का नाही याचीच त्यांना काही कल्पना नव्हती. काल रात्रीच्या चमत्कारिक अनुभवाबद्दल ते कोणापाशी बोलणार? पत्नी आणि मुलांशी तर एक शब्दही बोलता उपयोगी नव्हता. सुनीताच्या प्रकाराने ते आधीच भरपूर धास्तावले होते, त्यात आणखी भर नको. मग एकाएकी त्यांच्या मनात विचार आला, त्या डॉक्टर गौतमांनाच का हे सांगू नये? सुनीताच्या स्वप्नाची हकीकत त्याने गंभीरपणे घेतली होती. तसा माणूस रिझनेबल वाटत होता. आपल्या मनस्थितीत रातोरात झालेला बदल त्यांच्या ध्यानातच आला नाही. त्यांच्याच सल्ल्याने पुढचं पाऊल टाकणं योग्य होईल. ते ताईकडे पोचले तेव्हा सुनील शाळेत जायच्या तयारीतच होते. पत्नी त्यांच्या येण्याचीच वाट पाहत होती. जेवता जेवता ते म्हणाले, मी जरा लवकरच परत येतो आज. डॉक्टरांनी 5 वाजता सुनीताला आणायला सांगितलं आहे. इथूनच तिला घेऊन जाऊया. जितके घरातल्या कामात तितकेच ऑफिसच्याही कामात सदावर्ती अतिशय टापटिपीने वागणारे होते. पण आज काही केल्या त्यांचं कामात लक्षच लागत नव्हतं. पण त्यांचा शहाणपणा एवढाच की हाताखालच्या माणसांवर चिडचिड करून त्यांनी स्वतःची फसवणूक करून घेतली नाही. बरोबर 4:30ला ते ताईच्या घरी परत आले आणि चहा होता सदावर्ती पती-पत्नी आणि सुनीता निघाले. गौतम त्यांची वाटच पाहत होता. आधी तो त्यांच्याबरोबर बाहेरच्याच खोलीत बसला. बसल्या बसल्या त्याने सुनीताला विचारलं, हां, कालची रात्र कशी गेली? जरा वेळ सुनीता काहीच बोलली नाही आणि मग म्हणाली, काहीतरी स्वप्न पडलं होतं, पण ते काय ते आता मला आठवत नाही. आधीसारखी भीती वाटण्यासारखं होतं? खरोखरच काहीच आठवत नाही. स्वप्नाने झोपेतून जाग आली होती? हो, पण झोप लागली. ठीक आहे, ये आता माझ्याबरोबर. तिच्या मनावरचा त्या स्वप्नांचा पगडा कमी झालेला दिसत होता. कदाचित स्वप्न पडायला लागताच ती घंटानादाची सूचना आपोआप कार्यान्वित झाली असेल. आज तीच सूचना तिच्या मनावर आणखी प्रभावीपणे ठसवली तर तिच्या मागचा हा त्रास कायमचा मिटण्याची शक्यता होती. पण अर्थात त्यासाठी तिला पुन्हा एकदा हिप्नोसिस खाली घालण्याचा धोका त्याला पत्करावा लागणार होता. जोपर्यंत तिच्या मनात त्याच्याबद्दल कोणतीही भीती, कोणतीही शंका, कोणताही संकोच येत नव्हता, तोपर्यंत तिची प्रतियोगिता चांगली राहणार होती. त्याचा अनुभवही त्याला पहिल्या मिनिटाभरातच आला. पाहता पाहता ती मोहनावस्थेत गेली. सुनीता, माझी हाक ऐकू येते? मी बोललेलं समजतं? त्याने हातातली घंटा हलवली. हा घंटेचा आवाज आहे. हा सतत तुझ्या लक्षात राहणार आहे. हा आवाज कानावर आला की तुला जाग येणार. समजलं? तिचा प्रतिसाद येत नव्हता. चेहरा व्यग्र झाला होता. कपाळावर आठ्या आल्या होत्या. ओठ दुमडले होते. तिच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता त्याची काळजी वाढायला लागली. टिपॉयवरची घंटी त्याने उचलून हातात घेतली. सुनीताच्या चेहऱ्यावर जराशी लाली आली. गौतमला वाटलं आता कालच्याच अतिरेकी प्रसंगाची पुनरावृत्ती होणार आहे. पण हळूहळू सुनीताचा चेहरा निवळला. आता जास्त काही करण्याची आवश्यकता नाही, त्याची खात्री झाली. त्याने हातातली घंटा जराशी हलवली. सुनीताचे डोळे उघडले. ते चौघं बाहेरच्या खोलीत बसले होते. मला वाटतं यापुढे सुनीताला त्या स्वप्नांचा त्रास होणार नाही. मात्र मी सांगितलेलं पथ्य पाळायला हवं. एवढ्यात तिला त्या घराच्या आसपास फिरकूसुद्धा द्यायचं नाही. तुमची सगळ्यांची जराशी गैरसोय होणार आहे खरी, पण माझ्या मते ते आवश्यक आहे. पत्नीकडे वळत सदावर्ते म्हणाले, ठीक आहे, तू सुनीताला घेऊन ताईकडे जा. मी येतोच. मला डॉक्टरांशी काही बोलायचं आहे. त्या दोघी गेल्यानंतर सदावर्ते गौतमकडे वळले. हे पहा, बिलासंबंधात काही बोलायचं असलं तर. त्यांनी गौतमला मध्येच अडवलं. डॉक्टर, बिलासंबंधात नाही, दुसऱ्याच एका गोष्टी संबंधात आहे. माझ्याच संबंधात आहे. आपण जरा आत जाऊया का?
सदावर्ते खूपच गंभीर झाले होते. ठीक आहे, या ना, गौतम उठत म्हणाला. डॉक्टर. आतल्या खोलीत खुर्चीत बसल्यानंतर सदावर्ते म्हणाले. काल संध्याकाळी घरी परत गेलो तेव्हा मनाशी म्हटलं, हा काय प्रकार आहे. बायको मुलं एकीकडे, मी एकीकडे, जेवणासाठी चकरा. अशाने का सुनीता बरी होणार आहे. काल संध्याकाळी अगदी ठरवलं होतं, आज तुम्हाला स्पष्ट सांगायचं की काही उपचार शक्य असतील तर करा, नाहीतर आम्ही आणखी एखाद्या दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ. सदावर्ते स्वतःशीच मान हलवत होते. पण डॉक्टर, काल रात्री मला भलताच अनुभव आला. रात्रीची झोपण्याची तयारी करत होतो, तेवढ्यात आवाज आला. स्वयंपाकघरातून आला असं वाटलं. स्वयंपाकघरात जाऊन पाहतो, तो आवाज खालच्या तळघरातून येत होता. आधी वाटलं चोर वगैरे कोणीतरी असेल, पण दार उघडून 2 पायऱ्या खाली गेलो आणि दिवा लावला. तळघरात भलतंच काहीतरी होतं हो. सुनीतासारखंच दिसणारं काहीतरी खोलीत गिरक्या घेत होतं, भिंतीवर हात आपटत होतं. मी सुनीताशी मोठ्याने हाक मारताच थांबलं. माझ्याकडे वळून पाहायला लागलं. अहो, कसला घाणेरडा चेहरा, वटारलेले लाल डोळे, सुजलेले गाल, वासलेलं तोंड आणि आत वळवळणारी जीभ. मी दिवा मालवला, कसा तरी वर आलो, दार बंद केलं, कडी बोल्ट सरकवला, शिवाय त्या दारावर मोठं डायनिंग टेबल उलटं करून सरकवून ठेवलं. पण जीवाला काही चैन नाही हो. रात्रभर डोळ्यास डोळा लागला नाही. सकाळी स्वयंपाकघरात गेलो खरा, पण बिचकत वावरत होतो. आता रात्रीचा तिथं कसा मुक्कामाला जाणार, आणि गेलो नाही तर घरच्यांना कारण काय सांगणार. सदावर्त्यांचा चेहरा वेगळा झाला होता, घामेजला होता. ते कोणत्या परिस्थितीत आहेत याची गौतमला पूर्ण जाणीव होती, आणि काहीतरी थातुरमातुर सांगून त्यांचं खोटं समाधान करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. ते 2 अर्थांनी चूक होतं. एक तर तो स्वतःला आणि त्यांना फसवत होता, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, त्यांना खोटी सुरक्षितता देणं धोक्याचं होतं. त्यांना काय धोका आहे हे त्यांना अगदी स्पष्टपणे समजायला हवं, पण जरा आडमार्गाने घ्यायला हवं. तुम्हाला असं नाही वाटत तुम्हाला भात झाला असेल? अहो डॉक्टर, मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी ते धावपळ करताना पाहिलं. माझ्या प्रत्यक्ष कानांनी मी धडपडण्याचे आवाज ऐकले. सदावर्ते, डोळ्यांना भास होऊ शकतात, कानांनाही भास का होऊ शकणार नाही? पण असे भास एकाएकी का व्हावेत? सुनीताच्या स्वप्नांच्या हकीकतीचा तर हा परिणाम नसेल? सुनीताच्या स्वप्नांचा? का नाही, ती तुमची मुलगी आहे. गेल्या 2-3 दिवसात तिची जी अवस्था झाली आहे त्याने तुम्हाला काळजी नाही वाटणार? सतत तिचाच विचार तुमच्या मनात नाही येणार? त्या मागोमाग तिच्या स्वप्नांचाही विचार? भासच होते म्हटल्यावर मग प्रश्नच संपला नाही का? मुळीच नाही. मुळीच संपला नाही? नाही, कारण हे पहा, जरी ते भास होते असं क्षणभर मानलं तरी त्यांच्या मागे काहीतरी कारण हवं की नाही? त्या तळघरातच का व्हावेत? त्यांना असा भीतीप्रद आकार का यावा? सदावर्ते, मनाची कोणतीही क्रिया निरर्थक नसते. तुमचं मन तुम्हाला एखाद्या धोक्याची सूचना देण्याचा प्रयत्न करीत नव्हतं? धोक्याची सूचना? डॉक्टर, तुमच्या बोलण्याचा अर्थच मला समजत नाही आणि बोलण्याचा रोखही समजत नाही. मी आपला एक साधा माणूस आहे. सॉरी, माझ्या शब्दांचा वापर चुकला असेल. सदावर्ते, मला काय वाटतं ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. कदाचित तुम्हाला पटणार नाही, कदाचित तुमचा माझ्याबद्दल गैरसमज होईल, पण तो धोका पत्करूनही मी तुम्हाला माझी कल्पना सांगणार आहे. अशी एक कल्पना आहे की पौगंडावस्थेत, प्युबर्टीमध्ये म्हणा, असलेल्या मुलामुलींच्या आसपास काही मोठे चमत्कारिक अनुभव येतात. ही आयुष्यातली मोठी विलक्षण आणि महत्त्वाची संक्रमणावस्था असते. असा एक समज आहे की या अवस्थेत काही निर्यास होतात. भानामती किंवा पोल्टरगिस्टचे प्रकार या अवस्थेतील मुलामुलींच्या आसपास घडतात अशी वदंता आहे. त्यातल्या खऱ्या खोट्यात आपल्याला शिरायचं नाही. एक गोष्ट सत्य आहे, तुमची सुनीता आताच्या वेळी त्या अवस्थेत आहे. शरीरात मोठे हार्मोनल चेंजेस होत असतात. हार्मोन्सचा चेतासंस्थेवर, परसेप्शनवर, आकलनावर, जाणीवांवर खूप परिणाम होतो. सुनीताची स्वप्नही या बदलांचा परिणाम समजता येतील, पण त्यांच्याती एक कंटिन्युटी, ही संलग्नता का आहे? स्वप्न विसंगत असू शकतात, हास्यास्पद असू शकतात, भयकारीही असू शकतात, पण त्यांची पुनरावृत्ती जवळजवळ कधीच होत नाही. ती इथे आपल्याला का दिसत आहे? तिला तुमच्या घराचं दृश्य स्वप्नात दिसतं, पण घर जुनाट आहे, दुर्लक्षित आहे, ओसाड आहे. तुम्ही हा बंगला विकत घेतलात ना? हो, पण टायटल क्लिअर आहे, मालकी निर्वेद आहे, काही गहाण बोजा हिस्सा वगैरे नाही, हक्क वहिवाट काही नाही. एवढी चौकशी केली. घर विकलं तेव्हा मालक तिथे राहत होते? नाही,
मूळ मालकाकडून घराची मालकी नव्या मालकांकडे आली होती, मृत्यूपत्रान्वये आली होती. आणि खरं सांगू का, एकदा कोणताही वांदा नाही याची खात्री झाल्यावर मी जास्त खोलात जाऊन तपास केला नाही. लोकॅलिटी चांगली आहे, बांधकाम पक्का आहे, व्याप जास्त मोठा नाही, फार लहान नाही आणि किंमत वाजवी. तेव्हा सौदा पक्का केला. ज्यांनी तुम्हाला बंगला विकला त्यांची आर्थिक परिस्थिती कशी होती? ते स्वतःच्या बंगल्यात किंवा फ्लॅटमध्ये राहत होते का? बंगला नव्हता, ब्लॉक असावा. तशा माझ्या त्यांच्या घरी 2-3च खेपा झाल्या. पण आता तुम्ही विचारता तेव्हा लक्षात येतं, आर्थिक स्थिती काही फार भरभराटीची वाटली नाही. पण ते आपले अंदाज आहेत, बाह्यरूपावरून बांधलेले. मला त्यांची वैयक्तिक अशी माहिती फारच थोडी आहे. सदावर्ते पुढे सरकत म्हणाले, हा बंगल्याचा इतिहासाचा भाग राहू देत. आता मी काय करावं, तुम्ही काही सुचवता का? अर्थात तुम्ही तुमच्या मेव्हणीकडे मुक्कामासाठी जाऊ शकता. तसा तुमचा घरोबाई आहेच. एकट्याला करमत नाही हे अगदी योग्य कारण देऊ शकता. नाही, पत्नी फसणार नाही, तिला माझा स्वभाव माहीत आहे. मग त्यांना एका बाजूला घेऊन खरी परिस्थिती सांगू शकता. पण अर्थात त्यानंतर त्या परत बंगल्यावर राहायला येणारच नाहीत. सदावर्ते, मी एक सुचवू का? पहा पटतं का? तुमची तयारी असली तर आजची रात्र मी तुमच्याबरोबर त्या बंगल्यावर मुक्कामाला येतो. हे इतकं अनपेक्षित होतं की सदावर्ते काही क्षण गौतमकडे नुसते पाहतच राहिले. त्यांच्या प्रतिक्रियेकडे पाहत गौतम जरासा हसत म्हणाला, तुम्हाला नवल वाटणं साहजिकच आहे. पण सुनीताच्या स्वप्नांच्या वर्णनाने आणि तुमच्या अनुभवाबद्दल ऐकल्यानंतर माझी उत्सुकता, माझं कुतूहल जागं झालं आहे. नेहमीपेक्षा इथे काहीतरी वेगळा प्रकार असावा अशी मला शंका यायला लागली आहे. पण अर्थात तुमची तयारी असली तरच आपण तिथे जाऊ, नाहीतर ही चर्चा इथेच थांबवावी. हे बरं. डॉक्टर, खरं सांगू का, मी त्या घराची जराशी धास्तीच घेतली आहे. ते स्वाभाविकच आहे. कालचा तुमचा अनुभव तसाच होता. पण रात्री काही झालं नाही ना? तुम्ही रात्र त्याच घरात काढलीत ना? अगदी नाईलाज झाला म्हणून तिथे थांबावं लागलं. मी कोणतीही सक्ती करत नाही, पण माझ्या धैर्याला हे एक आव्हानच आहे की नाही? मला काय अधिकार आहे तुम्हाला असं चॅलेंज देण्याचा? तसा अजिबात विचार करू नका सदावर्ते. मनात सहज कल्पना आली होती ती बोलून दाखवली. तुमचा निर्णय घ्यायला तुम्ही अगदी स्वतंत्र आहात. तुम्ही काहीही ठरवलं तरी मी तुम्हाला काडीचाही दोष देणार नाही. म्हणून तर निर्णय कठीण जातो ना? सदावर्ते जराशी हसत म्हणाले आणि मग एकदम खांदे ताठ करीत म्हणाले, ठीक आहे, या तुम्ही रात्रीचे. मी तुम्हाला पत्ता देतो, डायरेक्शन्स देतो. किती वाजता येता? 10:30च्या सुमारास? काही हरकत नाही, मी तुमची वाट पाहतो. आणि सदावर्ते, आपण कोणतंही भलतं करणार नाही आहोत. जरासा जरी धोका वाटला तरी त्या क्षणी बाहेर पडूया. तेव्हा डोंट वरी. सुनीताच्या पहिल्या भेटीपासूनच गौतम जरासा गोंधळात पडला होता. जरासा अस्वस्थही झाला होता. तिला हिप्नोसिसमध्ये घातल्यावरचा अनुभव तर फारच अस्वस्थ करणारा होता. ते काही क्षण त्याची काय तारांबळ उडाली होती. अजूनही त्याला त्या घटनेचं नीटसं स्पष्टीकरण होत नव्हतं. सुनीता हिप्नोसिसमध्ये गेली होती ही गोष्ट निखालच सत्य होती. अशा अवस्थेत त्या माणसाचा इगो म्हणा, प्रज्ञा म्हणा, सोल म्हणा, कॉन्शियसनेस म्हणा, ते कुठे गेलेलं असतं? त्याची अवस्था एखाद्या रिकाम्या पिंजऱ्यासारखी असते का? एखाद्या ज्योत मालवलेल्या दिव्यासारखी असते का? काही काळ ती व्यक्ती हिप्नोटिस्टच्या आज्ञेनुसार वागत असते. पण यावेळी त्याला वेगळाच अनुभव आला होता. त्याच्यापेक्षाही जास्त प्रभावी अशा एखाद्या व्यक्तिमत्वाने तिचा ताबा घेतला होता का? ही कल्पना अजिबात चांगली नव्हती. सुनीताच्या चेहऱ्यात झालेले बदल मुळीच चांगले नव्हते. तिच्या चेहऱ्याला एक पुरुषी उर्मट घाट येऊ पाहत होता. नशीब की त्याने आधीच काळजी घेतली होती आणि सुनीता बदलाच्या अगदी काठावरून मागे आली होती, खेचली गेली होती. या प्युबर्टीच्या अवस्थेत खरोखरच काही विलक्षण घडतं का? बाह्य जगावर त्याचा काही परिणाम होतो का? सुपरनॅचरल, अनैसर्गिक, अतिमानवी घटनांशी त्याचा काही संबंध असतो का? हे सर्व अनुत्तरित प्रश्न होते. अमेरिकेत असताना याबाबतीत त्याने भरपूर वाचन केलं होतं, कारण त्याचा अभ्यासाचा विषय हा या प्रकारांच्या अगदी समरेषेवरच होता. अमेरिकन समाजातला मनमोकळेपणा, स्वच्छंदीपणा म्हणा हवं तर, कौतुक करण्यासारखा होता. व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेकही होऊ शकत होता. मॅन्सन कल्टसारखे काही पागलपंतही होऊन गेले होते. पण एकूण ही मंडळी निरुपद्रवी होती. पिरॅमिड पॉवर, मॅग्नेटिक पॉवर, एलियन कॉन्टॅक्ट, अर्थ मदर, रॉसिक्रुशियन्स, मॅसन्स, मग त्यात युरी गेलरसारखे काही भोंदूही निघाले. त्यांचं भांडं फोडणारे रँडीसारखे काही जादूगारही निघाले. या लोकांचे टीव्हीवर कार्यक्रम होत. त्यांच्या पंथांना, गुरूंना लक्षावधी डॉलर्सच्या देणग्या मिळत.
त्यांचे हजारो अनुयायी असत, त्यांच्यातले सगळेच काही भोळे नसणार. त्याला तरी यामागे एकच कारण दिसत होतं. मानवाच्या मनाची ही एक सुप्त भूक होती. काहीतरी भव्य दिव्य अमानवी दैवी मिरॅक्युलस पाहण्यासाठी मानव आसुसलेला होता. कुठेतरी असं एखादं असामान्य दिव्य तत्व अस्तित्वात असणारच असा मानवाचा आदिविश्वास होता. निसर्गदत्त बुद्धीचंच हे एखादं बृहद रेखन होतं का? स्वतःतल्या मानसिक क्षमता मानव जाणू शकत होता. त्याचंच तर हे अंतिम स्वरूप त्याला खुणावत नव्हतं ना? एक पंथ, उदाहरणार्थ भारतीय प्रागवैदिक इतिहास सांगत होता की प्राचीन युगात मानव देवासमान होता. पंचमहाभूतांवर अधिसत्ता गाजवणारा त्रिकालज्ञानी. तो प्राचीन वारसाच तर क्षीण रूपाने मनात वावरत नसेल का? शारीरिक उत्क्रांती थांबल्यावर आता मानसिक उत्क्रांतीचा हा दिव्य शेवट माणसाला मनोमन दिसत असेल? ते काही असो, या तथाकथित मसीहा, गुरु, स्पिरिच्युअल लीडर्सकडे मानव सतत आकृष्ट होत होता. त्यांना काहीतरी प्रचिती आलेली असणारच. इतिहास सांगत होता की ही अधिकारी, महात्मे, संत, गुरु परंपरा फार जुनी होती. इतकी हजारो वर्षे मानव सतत फसत आलेला असणं अशक्य होतं. कुठेतरी, कोणाला तरी, केव्हा तरी या अमानवी, दिव्य वा दुष्ट शक्तीच्या अस्तित्वाचा अनुभव आलेला असणारच. इतरांनी ते अनुभव भ्रमभास ठरवून त्यांना वेड्यात काढलेलं असणार. वैद्यक सांगतं की भ्रमभास म्हणजे मेंदूच्या न्यूरॉनचं अनियंत्रित फायरिंग. पण बाह्यसृष्टी तरी मानव कसा अनुभवतो? मेंदूतल्या पेशींच्या फायरिंगनेच. तोही एक प्रकारचा भासच नाही का? समोर वृक्ष आहे अशी संवेदना होते, पण प्रत्यक्षात तिथे काय आहे याचं ज्ञान माणसाला कधीच होणार नाही. केवळ सर्वांचं एक मत असतं, म्हणून वृक्षाचा वृक्ष म्हणून स्वीकार होतो. शेवटी मानवाने या संकेतावरच आपली बाह्यसृष्टी उभी केलेली आहे. त्या कल्पनेला छेद देणारे अनुभव काहींना आलेले असणार. सृष्टीचा असा काही भाग असेल की जो सर्वसामान्य मानवाच्या जाणीवेच्या पटावर येतच नाही. उदाहरणार्थ नीलातीत किरण. ते मानवाला जाणवत नाहीत, पण मधमाशांना जाणवतात. विद्युतकर्षुकीय तरंगपटावरचा एक अगदी लहानसा भागच मानवाच्या जाणीवेच्या टप्प्यात आहे, पण प्रत्यक्षात हा तरंगपट 1,00,000 सेंटीमीटर पासून ते हजारो किलोमीटर लांबीच्या तरंगांचा आहे. हे केवळ दृक्माध्यमाचं झालं. असं श्रुती, गंध, स्पर्श इत्यादींबद्दलही असू शकेल. आणि आपल्याला ज्ञानासाठी या 5च संवेदना आहेत. आणखीही वेगवेगळ्या संवेदना असतील ज्या आपल्याला ज्ञातच होऊ शकणार नाहीत, म्हणजे सर्वसामान्यांना नाही. पण असा एखादा अपवाद निघतो की त्या भाग्यवान अथवा अभागी माणसाची जाणीव या अज्ञात, अमानवी, प्रभावी आणि क्वचित प्रसंगी घातकीही संवेदनांना खुली होते. क्वचित प्रसंगी त्याला एखादा शक्तिस्रोतही उपलब्ध होतो. अशाच मार्गाने इतिहासातले अवतारी पुरुष अवतरले होते का? आणि अर्थात याला एक दुसरी काळी घातकीही बाजू होती. मांत्रिक, चेटके, जारणमारण करणारे, वाममार्गी, उन्मार्गी, देवाचा आणि पुण्याचा मार्ग सोडलेले. हे काही भरकटलेल्या मेंदूचं मंथन नाही. गौतमची खात्री होती, सुनीताचा अनुभव रोजच्या व्यवहाराच्या चौकटीत बसत नसेल तर मग तो त्या चौकटी बाहेरचा आहे हेच स्वीकारायला हवं. केवळ भ्रमभास म्हणून तो रिजेक्ट करून चालणार नव्हतं. त्याचं विश्लेषण करायला हवं, कारण मीमांसा शोधायला हवी, संभाव्य परिणामांचा विचार करायला हवा. एखाद्या लांबवरून घिरट्या घालणाऱ्या पाखरासारखी जी कल्पना त्याच्या मनाच्या घुमटात भिरभिरत होती ती शेवटी समोर येऊन स्थिर झाली. सुनीताचा तिच्या खास अवस्थेमुळे कोणत्या तरी अमानवी पण अत्यंत प्रभावी अशा शक्तीशी संपर्क आला होता. हिप्नोसिस खाली गेल्यावर सुनीतामध्ये याच प्रभावी शक्तीचा संचार व्हायला लागला होता, जो अगदी शेवटच्या क्षणी टळला होता. नाहीतर काहीतरी भयानक झालं असतं यात शंका नव्हती. सुदैवाने ती त्या प्रभावाखालून मुक्त झाल्यासारखी दिसत होती. पण मग सदावर्तेंना त्या तळघरात काय दिसलं होतं आणि का? सदावर्ते खासच त्या खास श्रेणीतले नव्हते. ते म्हणजे सामान्य माणसाचं प्रतीक होते. त्यांच्या जाणीवांच्या आवाक्यात ती घटना आली ही गोष्ट मुळीच चांगली नव्हती. सुनीताच्या स्वप्नातल्या अनुभवानंतरच ही गोष्ट झाली होती. दोन्हीतला कार्यकारण भाव अगदी उघड होता. हा तिच्या स्वप्नांचाच परिणाम होता. तिच्या स्वप्नसृष्टीतलं काहीतरी ती रोजच्या जगात घेऊन आली होती. काहीतरी जे इतके दिवस सुप्त होतं, नजरेआड होतं, जाणीवेच्या पलीकडे होतं, ती आता या जगात प्रविष्ट झालं होतं.
गौतमला समजत होतं आपले विचार सैरभैर आहेत, त्यांना दिशा नाही, शिस्त नाही, पण सत्याचं बीज त्यांच्यात कुठेतरी होतं ही त्याची खात्री होती. यापुढचे सर्व विचार एका वेगळ्या पातळीवरून किंवा एका वेगळ्या दृष्टिकोनातून करायला हवे होते. परस्परांना संपूर्ण अस्पर्श करणारी दोन विश्वे सुनीताच्या या विलक्षण आणि अपवादात्मक अवस्थेमुळे एकमेकांना जोडली गेली होती. काहीतरी अमानवी या सेतूबंधावरून सरसरत रोजच्या विश्वात अवतीर्ण झालं होतं. त्याचा संबंध सदावर त्यांच्या घराशी होता यात संशय नव्हता. या क्षणापुरता गौतम इथपर्यंतच थांबणार होता. जास्त तर्ककुतर्क करण्यात भरीस पडणार नव्हता. त्या सदावर त्यांना तळघरात खरोखरच काही दिसलं का त्याची आधी खात्री करून घ्यायला हवी. त्यांचा जर तो एक स्वनिष्ठ अनुभव असेल तर गोष्टी आणखीनच कठीण होणार होत्या. तेव्हा आधी त्याला स्वतःला तिथे हजर व्हायला हवं. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही कालच्या पोस्टला उत्तरे दिलीत. खरं म्हणजे 440 चंदनवाडी ही कादंबरी तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही सुरू केली, पण नेहमीसारखे व्ह्यू येत नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला आवडत नाही आहे असे वाटले. पण तुमच्या प्रतिक्रिया सकारात्मक आल्या. आम्ही ही कादंबरीसुद्धा पूर्ण सादर करू. काल मयूर बोंबले सरांनी आपल्या चॅनलला मदत म्हणून मानधन पाठवले. खूप खूप धन्यवाद सर. ही कादंबरी आपण लुचाई किंवा चिटकींपेक्षा भयानक बनवू. तुम्ही फक्त बघत राहा. आणि हो, काही जण म्हणतात की कथा जास्त ताणू नका, 4 ते 5 भागात पूर्ण करा. आता तुम्हीच सांगा, 300 पानांची कादंबरी 4 भागात कशी करू? प्रत्येक भाग हा 1 ते 2 तासांचा घ्यावा लागेल, तरीसुद्धा 8 भाग होतील. म्हणून आपण धारप सरांनी ज्या पद्धतीने सस्पेन्स प्लॉट ठेवलेत तशीच कथा ऐकूया. नवरात्री असली तरी काळजी घ्या. मास्क लावूनच घराबाहेर पडा. नवरात्रीच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. भेटूया उद्या ठीक 8:50 तोवर काळजी घ्या. अघोरी